गुंगी गुडिया असं म्हणत काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे। बीडमधील पत्रकार परिषदेमधील व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली गेली आहे। धनंजय मुंडेंनी पत्रकारांना बोलू न दिल्याचा व्हिडिओ पोस्ट केला गेलाय आणि सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केलेला आहे। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा असल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे। बीडमध्ये पत्रकार परिषद होती आणि या दरम्यानचा व्हिडिओ पोस्ट करत ही टीका केली गेलेली आहे काँग्रेसकडून। गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे। धनंजय मुंडेंनी पत्रकारांना बोलू न दिल्याचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला गेलेला आहे आणि सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केलाय। आणि या संदर्भात आपण बोलूयात। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारजी आपल्या सोबत आहेत। हनुमंतजी, काय अर्थ घ्यायचा या वक्तव्याचा, काय म्हणायचंय नेमकं काँग्रेसला? पत्रकारांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे। पत्रकारांनी प्रश्न विचारला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी उत्तरं दिली पाहिजे। पण आताच्या महायुती सरकारमध्ये आणि त्यातल्या त्यात धनंजय मुंडे यांना कदाचित पत्रकारांचा हा अधिकार मान्य नसावा। त्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारताना थांबवल्याचं स्पष्ट दिसतंय आणि पत्रकार परिषद गुंडाळल्याचं पण स्पष्ट दिसतंय। काय प्रश्न होता? धनंजय मुंडे ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्यातल्या कायदा व्यवस्थेचा प्रश्न होता। तो पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांना विचारायचा नाही, मग कोणाला विचारायचा? तुम्ही प्रश्न बंद केल्यानं किंवा पत्रकाराचा आवाज बंद केल्यानं त्या जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल काय मार्ग निघणार आहे का? नक्कीच निघणार नाही। सत्ताधाऱ्यांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजबारा उडवलेला आहे आणि त्याच्यावर आवाज उठवणाऱ्या पत्रकाराचा पण आवाज दाबायपर्यंत यांची मजल गेलेली आहे। काँग्रेस पक्ष याचा निषेध करतो। पत्रकारांना बोलू दिलं पाहिजे आणि बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे। हनुमंतजी, पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुंगी गुडिया असं म्हणणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का पक्षाने? सुनेत्राताईंनी हस्तक्षेप करायला पाहिजे होता। पालकमंत्री म्हणून त्यांना प्रश्न पत्रकारांनी विचारलेला होता, धनंजय मुंडे यांना विचारलेला नव्हता। सुनेत्राताईंनी चकार शब्द काढला नाही, मग आम्ही दुसरा कोणता शब्द वापरावा त्यांच्याबद्दल? गुंगी गुडिया असल्यासारखंच त्या बसून राहिल्या ना आणि पत्रकार परिषदेतून चालत्या गेल्या। पत्रकारांना त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, त्यांना प्रश्न होता। त्या पालकमंत्री आहेत, त्या बोलायला तयार नाहीत। गुंगी गुडिया म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय असतं? जे त्यांनी कृतीतून दाखवलं त्याला आम्ही शब्दाची जोड दिली, त्यामुळे त्या गुंगी गुडिया नाही आहेत हे त्यांनी सिद्ध करावं, बोलावं, पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जावं। बरं हनुमंतजी, धन्यवाद। तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तरपणे बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले होते, त्यांनी प्रतिक्रिया दिली। तर काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील टीकेवर अंजली दमानी यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। ही काय भाषा आहे? एका पक्षाला ही भाषा शोभते का असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। पृथ्वीराज चव्हाणांना ही भाषा योग्य वाटते का असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केलाय। सुनेत्रा पवारांनी वापरलेले शब्द अतिशय त्यांना जे शब्द वापरले ते अतिशय चुकीचे असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी दिली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी एक्सपोज केलेली आहे। आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून, पाहूया। गुंगी गुडिया, काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत। मी याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करते।